Hello and welcome to the next session of the Kingdom Animalia. लास्ट लेक्चरला आपण ह्याच्या अगोदरचा तीन फायलम कंप्लीट केलेले आहेत. फायलम पोरीफेरा, फायलम निडारिया आणि फायलम टेनोफोरा. ह्याच्यानंतर नंबर 4 फायलम. प्रत्येक फायलमचे आपण जनरल कॅरेक्टरिस्टिक्स, युनिक फीचर्स, एक्झाम्पल्स हा पार्ट पाहिलेला आहे. आजच्या लेक्चरला आपल्याला 4th नंबरचा फायलम आहे, फायलम प्लॅटीहेल्मिंथिस. प्लॅटीहेल्मिंथिस असं सगळं मिनिंग, जनरल फीचर्स आपण बघणार आहे. हा फायलम आपल्याला स्टडी करायचं आहे 1 by 1. आपल्या ठरलेल्या फॉर्मॅटनुसार आपण हे पाहणार आहे. सुरुवातीला जनरल कॅरेक्टर्स आपण बघणार आहे, मिनिंग. हा जो प्लॅटीहेल्मिंथिस आहे याचं मिनिंग काय आहे तर प्लॅटी या शब्दाचा अर्थ आहे फ्लॅट. फ्लॅट. हेल्मिंथिस मीन्स वर्म्स. चपटे कृमी म्हटलं जातं. हे जे असे कृमी आहेत की जे डॉर्सल साईड, वेंट्रल साईड दोन्ही बाजूनी फ्लॅट असतात, चपटे कृमी असतात, त्यांचा एक ग्रुप केलेला आहे. ह्याला प्लॅटीहेल्मिंथिस म्हणायचं. प्लॅटी मीन्स फ्लॅट, हेल्मिंथिस मीन्स वर्म्स. आता याच्यामध्ये पुढची कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायचे आहेत. जसं की त्याचं अदर नेम सांगायचं असतं. नावावरून कळतं आपल्याला. अदर नेम पाठ करण्याची गरज नाही. फ्लॅट वर्म्स म्हणायचे ना, फ्लॅट वर्म्स. किंवा यालाच रिबन वर्म्स सुद्धा म्हटलं जातं. रिबन सारखं स्ट्रक्चर असतं रिबन वर्म्स, किंवा लिप सारखं, पानासारखं स्ट्रक्चर असतं लिप वर्म्स. हे महत्वाचं आहे. फ्लॅट वर्म्स MCQ साठी विचारलं जातं. क्वेश्चन मे बी आस्क्ड MCQ नीट फ्लॅट वर्म्स. सो अदर नेम फ्लॅट वर्म्स. आता नेक्स्ट फीचर आहे, त्याचं कॅरेक्टर आहे बॉडी लेयर्स, जर्म्स लेयर्स. सुरुवातीला लेवल्स बघूया, लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन, त्याच्यानंतर लेयर्स लिहूया. तर याच्यामध्ये ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन असते. ऑर्गन लेवल. परंतु जो प्लॅन असतो तो प्लॅन मात्र याच्यात ब्लाइंड सॅकच प्लॅन असतो. ब्लाइंड सॅक प्लॅन सिंगल ओपनिंग असतं, विच फंक्शन ॲज अ माउथ ॲज वेल ॲज ॲनस. सो ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. नेक्स्ट बॉडी लेयर्स. जर्म्स लेयर्स म्हणतो आपण याला, एम्ब्रियोनिक लेयर्स. ह्याच्यामध्ये हा पहिल्यांदा 3 थरांनी तयार झालेला आहे, ट्रिप्लोब्लास्टिक. सो ट्रिप्लोब्लास्टिक. ब्लास्टिक मीन्स लेयर्स, ट्राय मीन्स 3. पहिल्यांदा इथं ट्रिप्लोब्लास्टिक कंडिशन तयार झालेलं आहे. म्हणजे आम्हाला लक्षात ठेवत असताना पहिले 3 फायलम आहेत ते डिप्लोब्लास्टिक आहेत आणि 4th फायलम आहे तो ट्रिप्लोब्लास्टिक आहे. 3 जर्म लेयर्स असतात. इक्टोडर्म बाहेर असतो, एंडोडर्म आत असतो. त्या दोघांच्या मध्ये मेसोडर्म असतो. म्हणजेच इक्टो, मेसो आणि एंडो हे सगळ्यांच्या शेवटी डर्म जोडलं की लेयर्स होतं. सो ट्रिप्लोब्लास्टिक, फर्स्ट टाइम ट्रिप्लोब्लास्टिक कंडिशन तयार झालेले. नेक्स्ट फीचर आहे बॉडी सिमेट्री. सिमेट्री. स्पॉन्जेस हे असिमेट्रिकल होते, कोणतेही 2 इक्वल पार्ट मिळत नव्हते. त्याच्यानंतर निडारियन्स बघितले आपण,
अनेक वेळा समान भाग मिळतात म्हणजे रॅडियल सिमेट्री होती. टेनोफोरामध्ये रॅडियल सिमेट्री होती. इथं मात्र सिमेट्री पहिल्यांदा बायलॅटरल सिमेट्री तयार झालेली आहे. बायलॅटरल सिमेट्री फर्स्ट टाइम. सो बायलॅटरल सिमेट्री ट्रिप्लोब्लास्टिक आहे. 2 इक्वल हॉल्स फर्स्ट टाइम बायलॅटरल सिमेट्री तयार झालेले. सो दिस इज द फर्स्ट. बघा ट्रिप्लोब्लास्टिक फर्स्ट टाइम आहे, बायलॅटरल फर्स्ट टाइमच तयार झालेले आहे. नेक्स्ट हाही क्वेश्चन विचारला जातो. फर्स्ट बायलॅटरल सिमेट्री प्लस ट्रिप्लोब्लास्टिक कोण आहे, हे दोन्ही क्वेश्चन विचारले जातात ॲट फर्स्ट टाइम. ह्याच्यानंतर सिलोम बघायचं आपल्याला, बॉडी कॅव्हिटी. ह्याच्यात सिलोम मात्र कंप्लीट ॲब्सेंट, असिलोमेट. मीन्स ॲब्सेंट, सिलोम इज कम्प्लिटली ॲब्सेंट, असिलोमेट, बॉडी कॅव्हिटी नसते. त्याच्यानंतर डायजेशन. एक्स्ट्रा सेल्युलर, और ॲब्सॉर्प्शन. इंडोपॅरासाइट आहे तर ॲब्सॉर्प्शन होतं, शोषून घेतात. रेस्पिरेशन. बॉडी सरफेस मार्फत होतं, बॉडी सरफेस, बाय बॉडी सरफेस. एक्सक्रीशन. इथं पहिल्यांदा एक्सक्रिटरी सेल्स तयार झालेला आहे बाय फ्लेम सेल्स. ऑल्सो शोज ऑस्मो रेग्युलेशन. महत्वाचा क्वेश्चन आहे फ्लेम सेल्स. क्वेश्चन महत्वाचा आहे, नीटसाठी विचारला जातो, CET साठी विचारला जातो. हे दोन फंक्शन करतात, एक्सक्रीशन, रिमूव्हल ऑफ वेस्ट, ऑस्मो रेग्युलेशन, साल्ट अँड वॉटर बॅलन्स. ह्याला म्हटलं जातं साल्ट अँड वॉटर बॅलन्स, ऑस्मो रेग्युलेशन. हे दोनही फंक्शन फ्लेम सेल्स करतात. फ्लेम सेल्स हे त्याचं एक युनिक फीचर आहे. देन सेक्सेस प्रेझेंट इन सेम ऑर्गॅनिझम, हर्मॅप्रोडाइट असतात. हर्मॅप्रोडाइट, त्याला आपण बायसेक्स्युअल म्हणत असतो, म्हणजेच बायसेक्स्युअल. बोथ सेक्सेस इन सेम ऑर्गॅनिझम. त्याच्यानंतर असेक्स्युअल रिप्रोडक्शन होत नाही, सेक्स्युअल रिप्रोडक्शन होतं बाय गॅमेट्स. सो सेक्स्युअल रिप्रोडक्शन बाय गॅमेट्स. मेल फिमेल गॅमेट्स असतात, मेल अँड फिमेल. त्याच्यानंतर फर्टिलायझेशन. हे मात्र बॉडीच्या आतच होतं, इंटरनल आहे, इनसाइड बॉडी, इनसाइड बॉडी. डेव्हलपमेंट. हे मात्र इनडायरेक्ट होते, थ्रू लार्वा होते,
विदाउट लार्वा असेल तर डायरेक्ट म्हणायचं, विथ लार्वा असेल तर इनडायरेक्ट, थ्रू लार्वा. सो दीज आर दी सम ऑफ दी जनरल कॅरेक्टर्स. वन्स अगेन मिनिंग काय आहे याचं, तर प्लॅटी मीन्स फ्लॅट, हेल्मिंथ मीन्स वर्म्स. अदर नेम आहे त्याचं फ्लॅट वर्म्स, रिबन वर्म्स सुद्धा म्हटलं जातं किंवा लिप वर्म्स पण म्हटलं जातं. बॉडी लेवल्स आहेत त्याचं, ऑर्गन लेवल आहे म्हणजे ब्लाइंड सॅक प्लॅन आहे, इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. बॉडी लेयर्स आहेत त्याच्यात ट्रिप्लोब्लास्टिक 3 लेयर्स असतात, इक्टो मेसो एंडोडर्म. बॉडी सिमेट्री आहे ती बायलॅटरल, पहिल्यांदा बायलॅटरल सिमेट्री तयार झालेले. सिलोम absent आहे, असिलोमेट आहे. डायजेशन एक्स्ट्रा सेल्युलर, काही वेळा अब्सॉर्प्शन नाही होत, पॅरासायटिक नेचर आहे. त्याच्यानंतर रेस्पिरेशन बॉडी सरफेस मार्फत होत. एक्सक्रिशन मात्र स्पेशल सेल मार्फत होतं, फ्लेम सेल्स. हे प्लॅटी हेल्मिंथीचं एक वैशिष्ट्य आहे, फ्लेम सेल्स. त्याच्यानंतर सेक्स्युअल रिप्रोडक्शन बाय गॅमिट्स, मेल फिमेल गॅमिट्स. सेक्सेस हे एकाच ऑर्गॅनिझममध्ये असतात, हर्मॅफ्रोडाईट. फर्टिलायझेशन इंटरनल आहे, इनसाइड बॉडी, आणि डेव्हलपमेंट असते ती इनडायरेक्ट, थ्रू लार्वा होते. सो दीज आर दी जनरल फीचर्स, जनरल कॅरेक्टर्स ऑफ दिस प्लॅटी हेल्मिंथेस. ओके, राईट ऑन. ओके, नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे जनरल फीचर्स. नंतर बघायचे असतात युनिक फीचर्स, स्पेशलायझ्ड फीचर्स काय आहेत, स्पेशल कॅरेक्टर्स काय काय असतात, तर हेही आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये जे नावावरून आपण सांगतो की बॉडी डॉर्सो वेंट्रली फ्लॅट बॉडी असते. सो डॉर्सो वेंट्रली फ्लॅट बॉडी, दोन्ही साईडून बॉडी फ्लॅट असते. मोस्टली एंडोपॅरासाइट, मोस्टली एंडोपॅरासाइट महत्त्वाचा पार्ट आहे. पॅरासाइट म्हणजे परजीवी, एंडो म्हणजे इनसाइड बॉडी, होस्टच्या बॉडीच्या आतील साईडला असतात, याला एंडो पॅरासाइट म्हणायचं. इनसाइड होस्टमध्ये असतात. सो इनसाइड होस्ट, होस्ट म्हणजे ज्याच्यावरती ते जगतात त्याला होस्ट म्हणायचं, मराठीत आपण त्याला पोशिंदा म्हटलं जातं. सो एंडो पॅरासाइट आहेत. सो इनसाइड होस्ट असतात ते एंडो पॅरासाइट. सम आर फ्री लिव्हिंग असतात, सम आर फ्री लिव्हिंग, जसं की प्लॅनॅरियम आहे, प्लॅनॅरियम. हे एंडोपॅरासाइटचं एक्झाम्पल आहे टेपवर्म, लिव्हर फ्लूक, फ्लूक म्हणजे कृमी लिव्हरमध्ये असतात, शिप लिव्हर फ्लूक म्हटलं जातं याला. टेपवर्म हे एंडोपॅरासाइट आहे. फ्री लिव्हिंग आहे प्लॅनॅरियन, की ज्याच्यात हाय रिजनरेशन पॉवर असते. हे पण लक्षात ठेवायचं, एक क्वेश्चनसाठी विचारलं होतं. हाय पॉवर ऑफ रिजनरेशन, हाय पॉवर ऑफ रिजनरेशन. कुठल्याही बॉडीचा पार्ट लॉस्ट झाल्यानंतर ती पुन्हा तयार करणं, शरीर, उदाहरणार्थ ही बॉडी आहे आणि ह्या बॉडीचा हा पार्ट लॉस्ट झाला आहे, तर हा पार्ट पुन्हा नव्याने तयार करणं याला रिजनरेशन म्हणायचं. आणि प्लॅनॅरियनमध्ये हाय पॉवर ऑफ रिजनरेशन असते. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे की जो नीटसाठी विचारला जातो, CETसाठी विचारला जातो. हाय पॉवर ऑफ रिजनरेशन असते ती प्लॅनॅरियनमध्ये असते. फॉर नीट, CET च्यासाठी तो विचारला जातो. एंडोपॅरासाइट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हाही विचारला जातो नीटसाठी.
फर्स्ट एंडोपॅरासाइट असणारा ग्रुप कुठला आहे तर तो आहे प्लॅटीहेल्मिंथिस. पहिल्यांदा एंडोपॅरासाइट तयार झाले. हाही महत्त्वाचा आहे. डॉर्सोव्हेंट्रली फ्लॅट बॉडी, क्वेश्चन्स मे बी आस्क, फ्लॅट बॉडी फ्लॅट वर्म्स. त्याच्यानंतर आता जर का हा एंडोपॅरासाइट असेल तर होस्टला अटॅच होण्यासाठी स्पेशल स्ट्रक्चर्स असतात, हुक्स अँड सकर्स. सो हुक्स अँड सकर्स फॉर अटॅचमेंट टू दी होस्ट. आता हे परजीवी आहेत, आतील साईडला असतात, तर होस्टच्या बॉडीला आतील अटॅच होण्यासाठी हुक्स अँड सकर्स हे महत्त्वाचे ऑर्गन्स असतात, हे प्रेझेंट असतात. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आस्क फॉर नीट ॲज वेल ॲज CET. सो हुक्स अँड सकर्स फॉर अटॅचमेंट टू दी होस्ट बॉडी. होस्टला अटॅच होण्यासाठी याच्यात हुक्स स्पेशल स्ट्रक्चर असतं. हा जर आपण स्कुलेक्स पार्ट बघितला टेपवर्मचा, सुरुवातीचा हा पार्ट असतो, याला स्कुलेक्स म्हटलं जातं. हेडचा पार्ट असतो, याला स्कुलेक्स म्हटलं जातं. याच्याकडे असे हुक्स असतात आणि सकर पण असतात. हे सकर आहेत. सो हुक्स अँड सकर्स फॉर present for attachment to the host. So these are the hooks, sucker. आणि हे जे स्ट्रक्चर आहे याला स्कुलेक्स म्हटलं जातं, हेड पार्ट म्हटलं जातं, ज्याच्यावरती हुक्स अँड सकर्स असतात, कॉल्ड ॲज स्कुलेक्स. म्हणजे हेड. नेक्स्ट युनिक फीचर आहे ते म्हणजेच एक्सक्रीशन. मगाशीच बघितलं, फ्लेम सेल्स प्रेझेंट, सेल्स फॉर excretion as well as osmoregulation. Salt and water balance ला म्हणायचं osmoregulation. एक्सक्रीशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वेस्ट, आणि त्यासाठी स्पेशल टाईपच्या फ्लेम सेल्स असतात. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सो फ्लेम सेल्स फॉर एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. नेक्स्ट फीचर आहे युनिक फीचर. याच्यामध्ये हेडचा पार्ट पहिल्यांदा तयार झालेला आहे, आणि हेड तयार होणं याच्या अगोदरच्या कुठल्याही प्राण्यामध्ये हेड पार्ट नव्हता. हेड इज कम्प्लिटली अब्सेंट, बट हेअर हेड लाईक स्ट्रक्चर, हेड पार्ट तयार झाला आहे. हेडला सिफॅलो शब्द वापरला जातो आणि म्हणून सिफॅलायझेशन म्हटलं जातं. सो शोज सिफॅलायझेशन इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट सिफॅलायझेशन होतं इथं, हेड तयार होतं. इम्पॉर्टंट क्वेश्चन. सो फॉर्मेशन ऑफ हेड is called as cephalization. Cephalo means head part. Cephalo means head. Then nervous system आहे, लॅडर लाईक नर्वस सिस्टीम असते. सो हा पण महत्त्वाचा आहे. पहिल्यांदा इथं नर्वस सिस्टीम तयार झालेलं आहे, लॅडर लाईक नर्व रिंगच्या तयार झालेला आहे. सो लॅडर लाईक नर्वस सिस्टीम इम्पॉर्टंट. फर्स्ट टाइम नर्वस सिस्टीम तयार झाली, ती पण लॅडर लाईक आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. असे जर प्लॅनेरियन आपण बघितला तर याच्या बॉडीमध्ये हे असे या ठिकाणी लॅडर लाईक सिस्टीम तयार होते. इकडे एक नर्व कॉर्ड असतो, इकडे एक नर्व कॉर्ड आहे, हे नर्व कॉर्ड आहेत आणि हे एकमेकाला असे कनेक्ट केले जातात. सो दिस इज नर्व कॉर्ड. दोन नर्व कॉर्ड असतात. हा ब्रेन लाईक पार्ट असतो, प्रिमिटिव्ह ब्रेन म्हटलं जातं.
या साईडचा एक नर्व कॉर्ड आहे, या साईडचा एक नर्व कॉर्ड आहे, हे जोडलेले असतात. सो लॅडर लाईक नर्वस सिस्टीम विथ टू नर्व कॉर्ड्स, टू नर्व कॉर्ड्स. प्रिमिटिव्ह ब्रेन तयार झालेला असतो. हा सुरुवातीचा ब्रेन असतो, तो प्रिमिटिव्ह ब्रेन आहे. इज अ प्रिमिटिव्ह, सुरुवातीचा. हाय पॉवर ऑफ रिजनरेशन असते. म्हणजे ही जी नर्वस सिस्टीम आहे याचे फीचर्स आपण खाली लिहूया इथं. लॅडर लाईक आहे, टू लॅटरल नर्व कॉर्ड्स, प्रिमिटिव्ह, इथं दाखवलेलं आहे प्रिमिटिव्ह ब्रेन लाईक स्ट्रक्चर आहे. प्रिमिटिव्ह ब्रेन लाईक स्ट्रक्चर, ही नर्वस सिस्टीम तयार झालेली आहे, फर्स्ट टाइम तयार झालेले आहे. याच्या अगोदर फक्त निडारियनमध्ये नर्व सेल होते आणि आता त्याची नर्वस सिस्टीम लॅडर लाईक तयार झालेली आहे. हाय पॉवर ऑफ रिजनरेशन, इथं आपण लिहिलेलं आहे वरती, एंडोपॅरासाइट असतो, प्लॅनॅरियन फ्री लिव्हिंग आहे. हाय पॉवर ऑफ रिजनरेशन, त्याचं एक्झाम्पल इथं वरती आपण पाहिलेलं आहे, प्लॅनॅरियनमध्ये होते. लॉस्ट पार्ट नव्याने तयार होतात, प्लॅनॅरिया. प्लॅनॅरिया किंवा प्लॅनॅरियन, याही ठिकाणी प्लॅनॅरिया लिहू शकतो. ही त्याची सगळी युनिक फीचर्स आहेत. बघा, डॉर्सो वेंट्रली फ्लॅट बॉडी, मोस्टली एंडोपॅरासाइट, महत्त्वाचा MCQ आहे एंडोपॅरासाइट. हे युनिक फीचर्स हे नीटसाठी, CETसाठी खूप महत्त्वाचा पार्ट असतो. CET हे लक्षात ठेवायचं नेहमी. युनिक फीचर्स आणि एक्झाम्पल हा जो पार्ट असतो, एक्झाम्पल्स आणि युनिक फीचर्स. जनरल फीचर्स फारसे महत्त्वाचे नसतात, तर हे युनिक फीचर्स त्याचे महत्त्वाचे असतात. तर हे याच्यावरती MCQ विचारला होतो. हाय पॉवर ऑफ रिजनरेशन हेही तुम्हाला खूप खूप महत्त्वाचं आहे CETसाठी. हुक्स अँड सकर पहिल्यांदा तयार झाले आहेत अटॅचमेंटसाठी. फ्लेम सेल्स आहेत पहिल्यांदा तयार झाले आहेत एक्सक्रीशन ऑस्मो रेग्युलेशनसाठी. सिपॅलायझेशन झालं आहे म्हणजे हेड पहिल्यांदा तयार होत आहे, कॉम्प्लेक्सिटी वाढते. त्याच्यानंतर लॅडर लाईक नर्वस सिस्टीम तयार झालेले आणि हाय पॉवर ऑफ रिजनरेशन आहे. म्हणजे पोरिफेरा, नंतर निडारिया, नंतर टेनोफोरा आणि आत्ता प्लॅटीहेल्मिंथेस. जसजसं पुढं जाऊ बॉडीमध्ये कॉम्प्लेक्सिटी वाढत जाते, मोर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर होत आहेत. सो दिस इज द इव्हॉल्युशनरी सिक्वेन्स. युनिक फीचर्स लिहून घ्या. चला, या प्लॅटीहेल्मिंथेसचे आपल्याला एक्झाम्पल स्टडी करायचे आहेत. मी तुम्हाला काही वेळापूर्वी सांगितलं की हे एक्झाम्पल्स असतात हे नीटसाठी खूप महत्त्वाचे असतात, CETसाठी महत्त्वाचे आहेत, मोर इम्पॉर्टंट असतात एक्झाम्पल्स. याच्यामध्ये 3 महत्त्वाचे एक्झाम्पल आपल्या NCERT बुकमध्ये पण आहेत, महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये पण आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजेच प्लॅनॅरिया. फ्री स्विमिंग फ्लॅटवर्म असतो. स्विमिंग फ्लॅटवर्म फ्री आहे. त्याच्यानंतर टेनिया, TAENIA, टेनिया
ज्याला आपण टेपवर्म म्हणतो, पट्टकृमी. आणि फॅसिओला लिव्हर फ्लूक असतो, हिपॅटिसी लिव्हर फ्लूक. हा जर आपण प्लॅनॅरियन बघितला तर तो जनरली या प्रकारचं त्याचं इलॉंगेटेड स्ट्रक्चर असतं, बॉडी स्ट्रक्चर प्लॅनॅरियन आहे. याचं या ठिकाणी माउथ फॅरिंग्स असतं, तो सेंट्रल पार्टमध्ये असतं. या ठिकाणी फॅरिंग्स हा हेडचा पार्ट आहे, हेड लाईक स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर टेनिया टेपवर्म, स्मॉल स्कुलेक्स असतं, लॉंग स्ट्रक्चर असतं, टेप लाईक स्ट्रक्चर असतं. सेगमेंटेड ग्रॅव्हिड ग्लॉटिड्स असतात, सेगमेंटला ग्लॉटिड्स म्हटलं जातं. इथं नवीन सेगमेंट तयार होतात. हा पुढचा टेपसारखा पार्ट असतो. हे सगळे फ्लॅटवर्म्स आहेत. आणि ह्याचा स्कुलेक्स मगाशीच तुम्हाला हेड पार्ट दाखवला होता, त्याच्यावरती हुक्स अँड सकर्स असतात. फॅसिओला हा फॅसिओला आहे, याचे सकर्स असतात आणि या ठिकाणी त्याचे हुक पार्ट असतात हेड रिजनला. सो दिस इज प्लॅनॅरिया. डायग्रॅम एवढ्यासाठी दाखवलेले आहे की तुम्हाला नीटमध्ये किंवा CET पेपरमध्ये डायग्रॅम दिली जाते आणि तो तुम्हाला ओळखायला सांगितला जातो. तर हा आहे प्लॅनॅरिया. दिस इज टेनिया टेपवर्म. टेनिया and this is fasciola liver fluke. So these are the various examples of this platyhelminthes. Planarian ornemi free living flatworms आहेत, टेनिया टेपवर्म्स आहेत, फॅसिओला लिव्हर फ्लूक आहे. याला PTF इन शॉर्ट लिहिलं तरी चालेल, प्लॅनॅरियन, टेनिया, फॅसिओला. सो PTF. प्लॅनॅरिया, टेनिया, फॅसिओला. तुम्ही नावं त्याची लक्षात ठेवू शकता. हे जस्ट आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी आहे. प्लॅनॅरिया, टेनिया, फॅसिओला, फ्री लिव्हिंग आहे, टेपवर्म आहे, लिव्हर फ्लूक आहे. सो दिस आर शॉर्ट फॉर्ममध्ये आपण फक्त नावाचं पहिलं लेटर की जेणेकरून आपल्याला लक्षात ठेवणं सोपं आहे. महत्त्वाचा पार्ट आहे, नीट एक्झामसाठी, CET एक्झामसाठी इम्पॉर्टंट पार्ट असतो. काय काय इम्पॉर्टंट असतं, युनिक फीचर्स आणि एक्झाम्पल्स महत्त्वाचे असतात आणि उरलेले जनरल फीचर्स फारसे महत्त्वाचे नसतात. इथं फोर्थ फायलम प्लॅटीहेल्मिंथिस, चपटेकृमी, फ्लॅटवर्म्स हा जो आहे पार्ट हा कंप्लीट होतो. नेक्स्ट फायलम आपल्याला बघायचा आहे अस्कहेल्मिंथिस. ओके, थँक्यू.